भारतीय जनता पार्टीचा ओरिजिनल जो खरा कार्यकर्ता आहे, नेता आहे, त्याला तुम्ही बाजूला घ्या आणि विचारा. हा त्यांच्या नेत्यांना डावललं जाते आणि हे जे उपरे आलेले आहेत त्यांना सत्ता मिळते. ते स्पष्ट आहे, हे सत्य आहे. हे इथल्या बसलेल्या माझ्या मित्रांना सुद्धा विचारा, ते हेच सांगतील. आज न्यायालयाला ही शिवसेना यांची आहे असा ठाम का निर्णय घेता येत नाही? कारण त्याच्या पाठीमागे कटू सत्य आहेच आहे. मला तुम्ही एक तरी राज्य दाखवा तिथे मराठी माणसाची चांगल्यापैकी अगदी छान लोकवस्ती आहे आणि तिकडे चांगला कारभार चालू आहे, चांगला व्यवसाय चालू आहे. कुठेही इतर प्रांतातून आलेल्या व्यक्तींना आपल्याकडे मराठी माणसांनी तिथे जास्त प्राधान्य दिलेलं आहे, जास्त वाव दिलाय. जो मराठी माणसाला कमी दिलेला आहे असं माझं प्रांजळ मत आहे. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. तर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे म्हणजे राज ठाकरे यांनी युती केल्याची घोषणा केली आहे. तर तुम्हाला कसं वाटतं आणि तुमची काय प्रतिक्रिया आहे त्यांना? फार चांगलं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू वेगळे व्हावं याचं दुःख महाराष्ट्राला झालं, किंबहुना देशामध्ये याचे सिम्पटम्स उठले आणि ते असं व्हायला नको होतं असं लोकांचं मत आहे. आणि आता ते पुन्हा एकत्र आलंय याबद्दल मराठी माणसाला नक्कीच एक आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी हे होणं गरजेचं होतं असं माझं प्रांजळ, म्हणजे माझं असं नाही, सगळ्यांचंच एक प्रांजळ मत आहे की ते होणं अत्यंत गरजेचं आहे. मध्ये मराठी माणसांसाठी एकदा ते सोबत आले होते, आता महानगरपालिका निवडणुकीसाठी आता सोबत आले आहेत. तर मग तुम्हाला काय वाटतं, कार्यकर्त्यांची भावना जपण्यासाठी ते परत सोबत आले आहेत की महानगरपालिकेची निवडणुकीसाठी ते दोघं सोबत आले आहेत? बरोबर, चांगला प्रश्न विचारला. माझं म्हणणं हेच आहे की महाराष्ट्रामध्ये काय किंवा कुठे ठाकरे बंधू एकत्र आले हा केवळ आणि केवळ राजकीय मुद्दा ठरता कामा नये. महाराष्ट्राच्या भल्यासाठी निवडणुकीनंतर जे काही होतील, जर महापौर ठाकरे बंधू म्हणजे या युतीचा जर बसला तर त्यांनी मुंबईच्या भल्यासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी, मराठी माणसाच्या भल्यासाठी एक चांगली भूमिका घ्यावी. आज पाहिलं तर मुंबईला गेले जवळजवळ 5 वर्ष प्रशासकीय हे आहे, महापौर नाहीये, नगरसेवक नाहीये, त्यामुळे बरीच कामं अडलेली आहेत. म्हणजे लोकप्रतिनिधी ज्याला आपण म्हणतो की मराठी आपण या भाषेत बोलूया की लोकप्रतिनिधी हा कसा असावा, तर मुंबई हे खरं आदर्श शहर आहे. मुंबईमध्ये आज जगातून सगळ्या प्रांतातून लोक येतात आणि मुंबई त्यांना सामावून घेते. पण मुंबईसाठी कोणी करणार अशी व्यक्ती फार कमी असते. तर माझं म्हणणं हेच आहे की मुंबईत यावं, कोणी पोट भरावं हा त्यांचा हेतू आहे. पण मुंबईतून महाराष्ट्र आणि मराठी हा मुद्दा पुसला जाता कामा नये. किंबहुना मुंबईवर मराठी माणसाचाच ठसा उमटला पाहिजे. आज जे आपण शिवाजी पार्कवर बसलोय ही मराठी माणसाची भूमी आहे. इथे कुठेही असं तुम्ही 18 पगड जाती धर्माचे सगळे लोक इथे आनंदाने नांदत असतात. पण मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी इथे नक्कीच प्राधान्य दिलं पाहिजे. स्वस्त ठेकेदार घेतला, पण कोणतीही सुरक्षा नाही, विमा नाही, अनुभव नाही. टाकी स्वच्छ झाली पण एक अपघात झाला आणि जबाबदारी कोणावर गेली? सोसायटीवर. कारण चुकीचा निर्णय घेतला. आमच्याकडे अनुभवी कामगार, विमा सुरक्षा आणि साप्ताहिक प्रशिक्षण आहे. तुमच्या सोसायटीसाठी सुरक्षित पर्याय हाच योग्य पर्याय. लाईफलाईन सर्व्हिसेस, जबाबदारीचं दुसरं नाव.
तर आपण आता म्हणतो मराठी माणूस आपण असं थोडस असं फील होतं का दुसऱ्या इतर जातीतला म्हणा किंवा इतर भाषातल्यांना थोडस दुखावलं जातं ह्या गोष्टीमुळे असं थोडस दुर्लक्ष त्यांच्याकडे केलं जातं असं वाटतं का तुम्हाला? बिलकुल नाही. उलट इतर प्रांतातून आलेल्या व्यक्तींना आपल्याकडे मराठी माणसांनी इथे जास्त प्राधान्य दिलेलं आहे, जास्त वाव दिलाय. जो मराठी माणसाला कमी दिलेला आहे असं माझं प्रांजळ मत आहे. पण त्याला मराठी माणूस म्हणून सुद्धा बरंच कारणीभूत आहे. कारण काय, काही गोष्टींकडे मराठी माणूस मुद्दामून स्वतः दुर्लक्ष करतो. काही चांगल्या संधी आलेल्या असतात, रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात किंवा काही व्यापाराच्या संधी. आपण कोणाला म्हटलेलं नाही ना की तू चण्याचा व्यापार करू नको किंवा दुकान चालू नको किंवा कोणी काय नको. मराठी माणूस का किंवा कोणालाही कधीच कोणाला नाही म्हटलंय. पण मराठी माणूस हा तेवढ्या डेअरिंग किंवा एक म्हणतो ना की आपण त्या व्यवसायात उतरायला फार कमी हे करतो. कारण मुळात त्यांच्याकडे असणारं कमी भांडवल. आणि एक मराठी दुसऱ्या मराठी माणसाला भांडवल देताना थोडस चाचपून घेतो, अरे हा आपल्याला देईल की नाही. म्हणजे विश्वासाचा भाग नाही, तो कधीच बुडवणार नसतो. पण देणारा आणि घेणारा यांना दोघांनाही ना लगेच त्याच्यातून आउटपुट हवं. ते थोडस कमी झालं पाहिजे. महानगरपालिकेत तुम्ही कोणाची सत्ता बघायला तुम्हाला आवडेल? नक्कीच ठाकरे सेना, ठाकरे आणि मनसे हे माझं आताही मत आहे, पहिलाही मत होतं आणि पुढेही राहील. या शिवसेना महाराष्ट्रामध्ये जर व्हायचं असेल तर इतर पक्षीयांनी जॉईंट व्हावं, एकत्र व्हावं. पण ज्या शिवसेनेची बाळासाहेबांनी 60 वर्षापूर्वी जी स्थापना केली होती त्याला आता उलट आणखीन चांगलं स्वरूप येणं गरजेचं आहे. कारण परिस्थिती बदलली आहे. त्यावेळी बाळासाहेबांनी जी केली त्यावेळी मी 8 वर्षाचा होतो. त्यावेळी त्यांनी केलेली मराठी माणसासाठी स्थानिक लोकाधिकार समिती जन्माला घातली. त्याच्यातून 80% मराठी माणसासाठी त्यांनी हे केली होती. आणि ही आता पुन्हा एकदा काळाची गरज आहे. कारण मराठी माणसावर आणि मुंबईवर, महाराष्ट्रावर इतर परप्रांतीयांचे इतके लोंढे आलेले आहेत. मला तुम्ही एक तरी राज्य दाखवा तिथे मराठी माणसाची चांगल्यापैकी अगदी छान लोकवस्ती आहे आणि तिकडे चांगला कारभार चालू आहे, चांगला व्यवसाय चालू आहे. कुठेही नाही. पण कुठल्याही देशातला, अगदी पाकिस्तान बांगलादेशातला सुद्धा इथे माणूस येतो आणि इकडे धंदा करतो आणि सुस्थितीत राहतो. इकडे त्याला आधार कार्डही मिळते. आम्हाला आधार कार्ड मिळताना मुश्किल असते, पण त्याला पहिलं मिळते. ही जी वृत्ती आहे ही आता बंद झाली पाहिजे. हा सामाजिक प्रश्न आहे. हा म्हणजे केवळ हे नाही तर अस्तित्वाचा प्रश्न आहे. आणि बाळासाहेबांनी याला खूप मोठं प्राधान्य दिलं होतं. किंबहुना आजची जी राजकीय सामाजिक परिस्थिती दिसते, बेबनशाही दिसते, त्याला आपणच कारणीभूत आहोत. मराठी माणूसच कारणीभूत आहोत. मी कोणाला दोष देत नाही, मी मला पहिला दोष देतो. अरे मी काय केलं, हा प्रश्न मी स्वतः विचारत असतो. म्हणूनच हे आजचं जी आताची जी निवडणूक आहे ही इतर राज्यांपेक्षा इतर आता ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये युतीला वगैरे हे जे काही यश दिसते हे यश बेगडी आहे. हे यश खरं नाहीच आहे. कारण त्यांनी इकडून तिकडून गमावलेली माणसं आहेत. त्यांनी इकडून तिकडून इथे जे घोटाळे करून बाहेर पडले त्यांचं ते इकडे जाऊन गेले आणि त्याच्यातून ती सत्ता मिळालेली आहे. ही ओरिजिनल बीजेपीची सत्ता नाही. अगदी जो भारतीय जनता पार्टीचा ओरिजिनल जो खरा कार्यकर्ता आहे, नेता आहे, त्याला तुम्ही बाजूला घ्या आणि विचारा. हा त्यांच्या नेत्यांना डावललं जाते आणि हे जे उपरे आलेले आहेत त्यांना सत्ता मिळते. हे स्पष्ट आहे, हे सत्य आहे. हे इथल्या बसलेल्या माझ्या मित्रांना सुद्धा विचारा, ते हेच सांगतील. आणि याच्यामध्ये दोष आपलाच आहे. प्लीज आता यांना सुद्धा विचारा. तुम्हाला काय वाटतं सर, तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधू सोबत आले आहेत तर तुमचं मत काय आहे, कसं वाटतं तुम्हाला? मला तर नेहमीच वाटतं पहिल्यापासून एकच व्हायला पाहिजे आणि मराठी माणसाला प्राधान्य तुम्ही. पण आता खूपच वाढलेलं आहे. काही काही तर नॉर्थ इंडियन किंवा कोण असे बोलतात ना
की म्हणजे तुम्हाला अक्षरशः म्हणजे तुम्हाला नष्ट न करणार, हे करणार, ते करणार वगैरे, हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. पाणी हे केवळ शरीराची गरज नाही, ते मनाचीही शांतता आहे. जेव्हा तुम्हाला माहीत असतं की आमचं पाणी शुद्ध आहे, सुरक्षित आहे, तेव्हा मनही निर्धास्त राहतं. गेली 22 वर्षे टाकी स्वच्छतेचं काम जबाबदारीने करत आहोत. नियमित सेवा, अनुभवी टीम आणि कायद्याची पूर्ण पूर्तता. स्वच्छता आमच्यावर सोडा आणि निश्चिंत राहा. लाईफलाईन सर्व्हिसेस, मनशांतीचं पाणी. इतकी वर्ष शिवसेनांमधून कामं केली आहेत, त्यांना तुम्हाला कसं बघता तुम्ही? कसं वाटतं, त्यांचे कामं आहेत का? आणि जरी असले तरी मग हे 2 शिवसेना का झालेत? काय कारण असतील असं? आणि तुम्ही या 2 शिवसेनात आता एकनाथ शिंदे सरांची शिवसेना झाली आहे आणि एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची झाली आहे. तर ह्या दोघांमधून तुम्ही कोणाला प्राधान्य देणार आहात? या दोघांमधून मी मराठी माणसाला पहिलं प्राधान्य देईन. आणि त्यात आणखीन जर विचारायचं झालं तर मी नक्कीच उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंच्या युतीला मी प्राधान्य देईन. नक्कीच. कारण काय असते, आपले आईबाप बदलता येत नसतं. त्यांनी जन्माला घातलेल्या याचं हे फळ आहे. ही गद्दारी आहेच. अगदी आज न्यायालयाला ही शिवसेना यांची आहे असा ठाम का निर्णय घेता येत नाही? कारण त्याच्या पाठीमागे कटू सत्य आहेच आहे. त्याच्यात वादच नाही. त्याच्यात कुठलाही राजकीय पक्ष असं सांगणारच नाही की ही यांची आहे, ती त्यांची आहे. भले ते आकडेमोडीमध्ये कोण किती निवडून येते याला नाही, पण ही आज ठाकरे, आज जे इथे स्मृती सोहळा आहे, बाळासाहेबांचं ही कर्मभूमी, जन्मभूमी, मागेच बाळासाहेब राहायचे, मी सुद्धा इथेच राहणार आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना काय हे अगदी जवळून पाहिलेलं आहे. किंबहुना आमचा जन्मपासूनच आम्ही बघत आलोय. त्यामुळे आम्ही कोणालाही असं हे सांगणार नाही. आणि खोटं राजकीय पक्ष कोणी काय करावं हा तो त्यांचा प्रश्न आहे. पण शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांचीच आणि त्यांचा मुलगा उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच त्याचा पुढचा पारंपरिक. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.